नमस्कार. आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे. आज आपण अशा माणसाची मुलाखत घेत आहोत, ज्या माणसानं आयुष्यात म्हणजे सगळं घरची परिस्थिती चांगली असताना किंवा व्यवस्थित असतानासुद्धा एक समाजकार्याचा ध्यास घेऊन अनेक संकटांना सामना करत आज त्या व्यक्तिमत्वानं एक वेगळं आपली छाप निर्माण केलेली असताना या माणसाबद्दल तर सर्व निरा पंचक्रोशीला माहिती आहेच. आणि अशी व्यक्ती आहे सचिन भाऊ मोरे, जे सामाजिक कार्याबरोबर त्यांच्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे पैलू आज आपण यूट्यूब आपल्या मराठी रोकटोकच्या माध्यमातून उलगडणार आहोत. आज आपण सचिन भाऊ मोरे यांच्या घरी आहोत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांच्या जे कलागुण किंवा विविध त्यांच्याकडचे जे कलाकौशल्य आहेत याच्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सचिन भाऊ मोरे, नमस्कार. माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की तुमचं शिक्षण कुठल्या शाळेत कधी किती साली झालं आणि तुमची थोडक्यात माहिती द्या. माझं नाव सचिन विलास मोरे. मी राहणार नेरा तालुका पुरंदर जिल्हा पुणे. माझं शिक्षण हे प्राथमिक शाळेत झालेलं आहे. महात्मा गांधीत माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर मी MSK काकडे कॉलेजला माझं ग्रॅज्युएशन केलेलं आहे. आता आपण म्हणजे वाचन, गायन ह्या कला तर आम्ही बघितल्या, पण याचबरोबर आपल्या वाचनात आलेली सगळ्यात चांगली प्रेरणादायी असतील किंवा विचारांची आदानप्रदान करणारी, म्हणजे जेणेकरून आपल्या आयुष्यातला जो टर्निंग पॉईंट म्हणतो, तर अशी कुठली कुठली पुस्तकं तुम्ही वाचली आणि त्याच्यातनं तुम्हाला तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट मिळाला? सुरुवात 6वीत असताना शिवलेला अमृतापासून माझ्या आयुष्याची वाचनाची सुरुवात झाली. शिवलेलं अमृत म्हणजे शंकराचं जे पुस्तक होतं ते माझ्या आईने मला वाचायला लावलेलं. म्हणजे आध्यात्मिक गुणांची माझी उत्पत्ती तिथनं वाढत गेलेली. त्यानंतर पुढं मला वाचनाची इतकी गोडी निर्माण झाली की मी आसूड हे पुस्तक वाचलं होतं की त्याच्यात शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या पूर्णपणे उतरवलेल्या आहेत. ज्योतिराव फुलेंचं जे पुस्तक आहे त्यात ते आसूड म्हणून पुस्तक आहे, तर त्यात सावित्रीबाई फुलेंच्या आणि त्यांच्या जीवनाची कथा आहे. त्यानंतर कुष्ठरोगांवरती ज्यांनी काम केलं बाबा आमटे, त्यांचं पाहिलं की त्या जंगलात एवढ्या जातात आणि त्या स्वतः ते डॉक्टर होते, सगळे होते, पण आदिवासी लोक त्यांना जवळ करत नव्हती. परंतु ते कसे त्यांच्या जवळ गेले आणि त्यांच्या कुष्ठरोगांचा जो परिणाम झाला त्याच्यावर त्यांनी जे काम केलं, हे माणसं डॉक्टर असताना स्वतः जगले असते, परंतु ह्यांनी कशासाठी जंगलात गेले, मग कशासाठी त्या आदिवासी लोकांशी त्यांनी संपर्क राहिला. तर मानवतेला मानणारा हा क्रांतिकारी विचार माझ्यात बिंबला गेला. नंतर धम्म आणि बुद्ध, आमचे जे कारागीर होते ते बुद्ध समाजाचे होते. त्यांनी मला बुद्ध आणि धम्म असं 700 ते 800 पानाचं एक पुस्तक होतं. त्यातलं माझं निम्मच वाचन झालं खऱ्या अर्थाने. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार दोघांचं जर मिलन त्याच्यात असं पद्धतीने केलं आहे की खरंच म्हणजे एखाद्या विचारांची विचारशैली कशी असू शकते. म्हणजे गौतम बुद्धांचे विचार असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असतील, सावित्रीबाई फुलेंचे विचार असतील, अशा अनेक क्रांतिकाऱ्यांचं मिलन त्या पुस्तकात घातलेलं गेलेलं आहे. त्यानंतर श्रीमान योगी म्हणून मी पुस्तक वाचलं. त्या श्रीमान योगीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास त्याच्यात लिहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी किती त्याग केला किंवा किती वेळा अपयश आलं किंवा किती वेळा तह करून कित्येक आया बहिणींची त्या काळात कुंकू पुसल्या गेली असतील, त्यावेळेस त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल ह्याचा मला विचार पडत होता की एवढा अपयश आल्यानंतर सुद्धा हा माणूस पुन्हा स्वराज्याच्या लढाईसाठी उभा राहिला आणि सर्व बहुजन समाजातील असतील सगळ्यांना एकत्रित कसं केलं असेल आणि काय त्यांनी त्या काळातली विचारधारा असेल त्यांची, ह्याचाही मला नेहमी प्रश्न पडत होता दादा. त्यानंतर राधी हे पुस्तक वाचलं की एवढा बलाढ्य, म्हणजे 18 दिवसाचं जे युद्ध होतं महाभारतातलं त्यातला बलाढ्य जर होता तर कर्ण होता. म्हणजे दानशूर असेल, धार्मिक असेल, सगळ्या गोष्टींनी तो होता, परंतु त्याला सुद्धा त्याच्यात अपयश आलेलं आहे, कर्णाला सुद्धा. मग अर्जुनालाच सहकार्य झालं भगवंताकडून. ह्या सगळ्या गोष्टींचा मला नेहमी विचार पडत होता की कर्णसुद्धा तेवढा श्रेष्ठत्वाचा होता, मग अर्जुनाला साथ देण्याचं कारण काय होतं. म्हणजे असे अनेक वाचनामुळं अनेक विचार माणसाच्या मनात निर्मित होत गेले आणि तुमची सात्विक आणि चांगल्या दिशेची जर विचारधारा असेल तर नेहमीच त्यातनं चांगलं निर्माण होतं आणि एक तुमची विचारधारा चांगली होऊन तुम्ही समाजाच्या हितासाठी नेहमी प्रेरित होता. आता दुसरा एक प्रश्न आहे, अजून एक आम्हाला आमच्या प्रेक्षकांसाठी तुमच्याकडून एखादं असं काय म्हणतो त्याला दर्द भरे किंवा असं एखादं गाणं थोडक्यात ऐकवा.
है फूलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है, फूलों का तारों का सबका कहना है, ओ ला 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 माना हम तुम दोनों है एक डाली के फूल, मैं ना भूला कैसी भूल गई तू, आ मेरे पास आ कह दो कहना है, एक हजारों में मेरी बहना है. खूप छान. माझा आत्ता एक आपणाला प्रश्न आहे की तुम्ही एवढं तुमचा गळा सुरेख आहे आणि थोडा जर रियाज केला असता तर तुम्ही गाण्याच्या क्षेत्रात सुद्धा एक उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकला असता. कारण काय होतं की आता आपण आपल्या ह्याच्यात बघितलं असेल की कार्तिकी गायकवाड एक आळंदीची एका वारकरी संप्रदायातली मुलगी आज तिथनं इतका मोठा ह्या फक्त गायकीवर विश्व निर्माण केलं. तर मग आपल्याला का तसं वाटलं नाही? कसं आहे साहेब, सामाजिक कार्य म्हटलं की मला एकतर सुरुवातीला संगीताची आवड अशा पद्धतीने निर्माण झाली की आमचे सखे सोयरे म्हणजे माऊली पवार यां ते भीमसेन जोशींचे अभंग म्हणायचे. मग त्या काळात ते अभंग म्हणत असताना मी त्यांच्या शेजारी बसायचो. ते अभंग गात असताना मलाही वाटायचं. मग आता त्यांनी मला सुरुवातीला शिकवलं की कसं म्हणायचं असतं म्हणजे संगीत, की मला म्हणजे कुठल्याही गोष्टीला गुरुविना अनुभव कैसा कळेल आणि गुज कोण सांगेल. प्रत्येक गोष्टीत हा गुरु फार महत्त्वाचा असतो आणि ते संगीताचे गुरु मला माऊली पवार लागले आणि त्यांनी मला त्या काळात म्हणजे भजन म्हणायला किंवा गीत गायला शिकवलेलं होतं. आता तुम्ही जो प्रश्न विचारला साहेब, की म्हणजे टी व्हीच्या माध्यमातून, प्रसारमाध्यमातून गायनाची कला आज जगभर पसरते. परंतु ते पर्सनल करिअर आहे, असं मला वाटतं आणि मला पर्सनल करिअर कधीच करायचं नाही. मला सोशल करिअर करायचं आहे, ज्यातून माझं हित नसून समाजाचं हित मला साधता आलं पाहिजे, ही माझी नेहमी भावना असते. त्याच्यामुळे मी ही कला आहे माझी, एक ती मी आता फक्त आपण माझ्या बाकीच्या विषयावर तर चर्चा करतोय, पण मला आता एक म्हणायचं आहे की तुम्हाला भीमसेन जोशींचा अभंग सुद्धा खूप अप्रतिम गाता, तर त्याबद्दल 2 ओळी ऐकवा. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी, ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, मागे पुढे दाट ज्ञानाचा उजड, अंगणात झाड कैवल्याचे हो कैवल्याचे, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. मला दुसरा एक आता शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की काही लोक म्हणजे कसं होतं की आपण सामाजिक कार्य करतोय, आपलं कामधंदा सोडतोय, तुम्ही तर व्यवसाय थोडा का होईना थोड्या प्रमाणात व्यवसाय बघताय, पण काही लोक असं म्हणतात की आता बाद झालं हे सामाजिक कार्य, जरा पोटा पाण्याचा प्रश्न बघ. यावर आपलं काय मत? लोगों का काम है कहना, व कहणे रह त्यांच्या म्हणण्यामुळं तर आपली प्रगती होत असते दादा. ते जेवढे आपल्याला डॉमिनेट करतील की याला काय कामधंदा सोडलाय ना सामाजिक कार्य करतो, अरे पण तेवढा सुद्धा त्याग करायची भावना जर माझ्यात परमेश्वराने दिली असेल, ती ऊर्जा, आणि मी ते जर करत नसेल तर माझ्या आयुष्यात फार मोठी चूक करतो असं मला नेहमी वाटतं दादा. शेवटी परमेश्वराने मला असा कुटुंबात जन्माला घातलंय की की माझी काळजी करणारे माझे मोठे बंधू आहेत, वहिनी आहेत, माझी आई आहेत, माझे मामा पण माझी काळजी करणार आहेत. म्हणजे पूर्ण परिवार माझा काळजी घेतो माझी. म्हणजे मग की मला पेट्रोलला पैसे नसले तरी माझी आई देते. त्याच्यामुळं
जर माझी सुलभता जर परमेश्वराने एवढी ठेवली असेल, तर माझंही जे समाजाबद्दल काहीतरी करण्याची भावना ही टिकलीच पाहिजे आणि राहिलीच पाहिजे. आपला दुसरा एक पैलू आम्ही बघितला आहे. परवा तुम्ही WhatsAppवर एक गाणं टाकलं. तर तुम्हाला गाण्याचा छंद कॉलेजपासूनच होता, असं तुम्ही सांगताय. तर गाण्याचा छंद असताना त्यातलं एखादं चांगलं म्हणजे देशभक्तीपर गीत असेल तर तुमच्या आवाजात थोडं ऐकायचं आहे आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना बी ऐकवायचं आहे. है प्रीत जहाँ की रीत सदा मैं गीत वहाँ के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. ओ हो, ओ हो, ओ. धन्यवाद. दुसरे प्रश्न असा आहे, की आज समाजात काम करत असताना विविध लोकं म्हणजे कुणी चांगलं म्हणतं, कुणी वाईट म्हणतं किंवा कुणीतरी निंदा बी करतं, की ह्याला दुसरं काम नाही. ह्याला फक्त प्रसारमाध्यमातनं मोठं व्हायचं आहे, नाव व्हायचं आहे. तर ह्या प्रसारमाध्यमाचा भाग विषय सोडून द्या. कुणी चांगलं म्हणो किंवा वाईट म्हणो, आपलं काम आपण करत राहायचं. त्याची पावती परमेश्वर किंवा निसर्ग देत असतो. भलं चुकीचं असेल तर त्याचं प्रायश्चित्त सुद्धा घ्यावं लागतं. तर याविषयी आपलं मत काय? आता दादा, हा प्रश्न जो आहे तो अतिशय सुंदर आणि चांगला प्रश्न आहे. मी मराठी रोखोकचं पहिलं अभिनंदन करील, की खऱ्या अर्थाने समाजात हाच एक तेढ निर्माण होतो, की ज्यावेळेस आपण कुठलं चांगलं काम करायला जातो, त्यावेळेस समाज आपल्याला नेहमी नावं ठेवत असतो. परंतु तो विचार जर आपण समाजाला पटवून दिला, की बाबा हे जे चाललंय, हे तुमच्यासाठी चाललेलं आहे, हे जर आपण पटवून दिलं, तर तो समाज आपल्या पाठीमागं उभा राहतो. असे अनेक कित्येक उदाहरणं आहेत. म्हणजे तुम्ही मागील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरुवातीला ते 7-8 जण होते. त्यानंतर त्यांनी अख्खं स्वराज्य निर्माण करून दाखवलं अवघ्या काळात. त्यानंतर परत इंग्रज आले आपल्या देशात. इंग्रज आल्यानंतर भगतसिंग, राजगुरू ह्यांनी सुद्धा एक क्रांती घडवून आणली. म्हणजे हा देश जो आहे भारत, हा एक क्रांतिकारी देश आहे आपला, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि भारतभूमी ही संतांची भूमी मानल्या जाते, देवांची भूमी मानल्या जाते. आणि आपली संस्कार संस्कृती ही देशाला प्रिय आहे. आणि ह्या संस्कार संस्कृतीत आणि त्यातली त्यात विशेष म्हणजे मी पुरंदर तालुक्यात माझा जन्म झाला. ही एक माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण ह्या मातीचा इतिहास, ज्यावेळेस संभाजी महाराज जन्माला आले पुरंदरच्या किल्ल्यावरती, तर त्या माणसाचा जर इतिहास तुम्ही पाहिला, तर 42 दिवसाच्या ज्या वेदना होत्या, तर अशी जगातली कुठली माती नाही, की त्या मातीने एवढा म्हणजे वनवास भोगलेला आहे. ते माझ्या संभाजी महाराजांनी तो वनवास भोगलेला आहे. तसंच मग सावित्रीबाई फुले घ्या, खानावडीपाशी ज्योतिराव फुले घ्या. म्हणजे पहिली महिलांची शिक्षणाची सुरुवात सुद्धा आमच्या तालुक्यातून झाली. याचाही मला सार्थ अभिमान आहे दादा. कारण सावित्रीबाई फुलेंनी एक महिला शिक्षणाची सुरुवात पुण्यातून केलेली आहे. असे उमाजी नाईक आहेत, ज्यांनी इंग्रजांच्या विरोधात आवाज उठवला. ते सुद्धा आमच्याच तालुक्यातले आहेत. म्हणून ह्याचा मला सार्थ अभिमान नेहमीच वाटतो तालुक्याचा माझ्या. मला अजून एक प्रश्न आहे, की आज तुमचं कुटुंब बघितलं म्हणजे तुमचे बंधू असतील किंवा तुमच्या मामा वगैरे असेल तर चांगल्या म्हणजे बंधू तर आता चांगल्या पोस्टवर काम करतात. आज बऱ्यापैकी त्यांनी आपलं स्वतःचं प्रस्थळ निर्माण केलं आहे. शिवाय समर्थ दृष्टी फाउंडेशनची निर्मिती करून त्यातून सामाजिक विविध याच्यात ते म्हणजे सामाजिक उपक्रम राबवतात. शैक्षणिक असतील, आरोग्यविषयक असतील. असं करत असताना मग त्यांनीही जॉब केला. मग तुम्हाला का वाटलं नाही, की आपण बी जर शिक्षण घेऊन नोकरी केली असती आणि त्याच्यातून सामाजिक कार्य केलं असतं, तर असं का केलं नाही तुम्ही? कसं आहे, नोकरी आलं की साहेब बंधन येतं. म्हणजे कोणाची जरी नोकरी करायची, खाजगी कंपनीची करायची म्हटली किंवा सरकारी म्हटली, तर आपण त्याला 8 तास बांधील झालो. परंतु कुठला प्रश्न समाजात केव्हा निष्पन्न होईल? समजा पर्यावरणावर मी काम करत होतो मागील काळात. कारण वृक्षवल्ली आम्हा सोयरी, सगळे सोयरे असं तुकाराम महाराजांचं ब्रीदवाक्य होतं. परंतु आज वाढतं जे जंगल आहे काँक्रीटचं, आणि जे काँक्रीटचं जंगल वाढत चालल्यामुळे आपली वृक्षवल्ली कमी होती, निसर्गावर त्याचा परिणाम होतोय. म्हणजे एका विचारधारेकडे आपण जर गेलो साहेब, तर आपल्याला हे नोकरी म्हणा किंवा हे म्हणा, तर हे गौण्य वाटतं. कारण आपल्याला तळमळ जी असते, म्हणजे अंतर्मनातली जी भूक आहे आपली खऱ्या अर्थाने आत्म्याची, तर समाजाचं कुठंतरी चांगलं करता आलं पाहिजे. मानवाचा जन्म त्यासाठी. नाहीतर प्रत्येकजण आपला जीवनामध्ये आपलं जगतच असतो. नोकरी करणार, त्यानंतरने तो लग्न करेल, विवाह ह्या नैसर्गिक गोष्टी होत राहणार. परंतु जर खरंच आपल्याला
त्याग करायचा असेल आणि खरंच मागील लोकांचा इतिहास जर पाहिला असता आपण सगळ्या लोकांचा, त्या गोष्टी जर पाहिल्या तर आज त्यांची इतिहासात नोंद का झाली? आता गाडगे महाराजांचं उदाहरण घ्या. त्यांनी एकच हातात झाडू आहे त्यांच्या, पण गावोगावी झाडायचे, तिथं जाऊन ते मिळेल तेवढंच अन्न खायचे. तर ह्या एका त्यागाने त्यांचं नाव इतिहासात नोंदलं. ह्या विचाराला मी प्रेरित होऊन साहेब मी समाजसेवेत आहेत. त्याच्यामुळे नोकरीबद्दल मला कधीच आस्था नाही आणि वाटणारही नाही. आपल्याला मला आपल्याला एक असं विचारायचं आहे की आपण जो सामाजिक कार्य करत असताना काही वेळा तुम्हाला जेलसुद्धा झाली, बरेच गुन्हे दाखल झाले. असा एखादा प्रसंग सांगा की तुम्ही त्यात पूर्ण असं खच्ची झाल्यासारखं वाटलं की आता आपलं आयुष्य संपलं, किंवा आपण जो ध्यास घेतला समाजकार्याचा त्याच्यातच आपल्याला खूप मानसिक त्रास असेल, किंवा आपला असा एखादा अति कठीण प्रसंग आणि त्यावर तुम्ही कशी मात केली याबद्दल बोल. सुरुवातीला कमी वयातच साधारण मी FYला असेल त्या काळात मला समाजाने म्हणजे वार्ड क्रमांक 6तील निरा गावातील लोकांनी जे सहकार्य दिलं, खऱ्या अर्थाने माझ्यावर जो विश्वास टाकला आणि मी एक सुरुवातीला 2009 साली प्रदूषणाबाबतीतलं आंदोलन उभा केलं. तर मला भरभरून माता भगिनी असतील, माझे मित्र संच असेल माझा, त्या सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभा राहिले आणि माझ्याबरोबर ते सुद्धा जेलमध्ये आले. मला त्या दिवशी वाईट वाटलं की महिला माझ्यासाठी जेलमध्ये बसल्या. त्या दिवशी माझं थोडंसं मन खचलं. मला थोडं त्याबद्दल दुःख आहे आणि दुःख राहणारच आहे ते. मला असं एक प्रश्न नेहमी पडतो की तुमच्या स्वभावात काही गुण आहेत, चांगले बी आहेत आणि काही दोष बी आहेत. तर या दोषातलं एक उदाहरण मी बघतो वारंवार की तुम्ही एखाद्या ठिकाणी चाललाय आणि एखादं काम करायला चाललाय, अशा वेळेस एक माणूस भेटला तर तुम्ही तिथं अर्धा तास पाऊण तास बसता, किंवा दुसरं आपल्याकडे आणखी एक महत्त्वाचं काम आहे, सॉरी, तर या कामात सोडतो तुम्ही ते काम राहतं आणि बाकीचेच उद्योग प्रत्येकजण भेटला की 15-20 मिनटं 15-20 मिनटं, पण जे महत्त्वाचं काम तसंच राहून जातं. मग यावर आपलं मत काय? आता हा प्रश्न कसा आहे दादा, म्हणजे आता ह्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं मला तर समजेना, परंतु मी देण्याचा प्रयत्न करतो. प्रश्न असे अवघड असतात. आता हा प्रश्न असा आहे की साहेब, ज्यावेळेस एखादा व्यक्ती भेटतो तो आपल्याला आदरपूर्वक प्रेमपूर्वक एखादी गोष्ट सांगत असतो, तर ते ऐकणं फार गरजेचं असतं. आपलं स्वतःचं काम थोडंसं बाजूला राहिलं तरी चालेल, पण एखादा व्यक्ती आपल्याकडून दुखवता कामा नये ह्याचं भान मला जास्त ठेवावं लागतं. कारण आपल्या एखाद्या संदेशने किंवा आपल्या एखाद्या सल्ल्याने त्याच्या आयुष्यात जर बदल होणार असेल तर त्याचं ऐकून घेणं आणि त्याच्या योग्य आणि चांगला पर्याय आपण त्याला देणं गरजेचं असतं. म्हणून मी हे सांगत असतो. आणि राहिली गोष्ट, ह्या जगात कोणच परिपूर्ण नाही. ईश्वर सोडला तर ह्या जगात कोण परिपूर्ण नाही. आपण सगळे अपूर्ण आहोत. फक्त तुम्ही आमच्यापेक्षा 90% चांगले असाल, आम्ही तुमच्या तुलनेत 50% चांगलो असू. म्हणजे आमच्याकडं 50% अवगुण आहेत, तुमच्याकडे 20% अवगुण आहेत. त्याच्यामुळे ह्या जगात कोण परिपूर्ण नाही. थोडा हा भावनिक विषय होता, पण कसं असतं माणसाच्या आयुष्यात चढउतार तर असतात. सुखदुःखाबरोबर, म्हणजे दुःखाबरोबर सुख असतं, सुखाबरोबर दुःख असतं. पण अशा वेळेस ज्या काही अशी एक अद्भुत शक्ती किंवा असा एक चमत्कार घडतो आणि तिथून तुमच्या परत एकदा आयुष्यात एक नवचेतना, एक नवसंजीवनी येते, असा कधी प्रसंग आलाय का? बऱ्याचदा चांगले चांगले काम करण्याचे म्हणजे एखाद्या गोष्टीत अपयश आलं म्हणून मी कधी खचलो नाही. थोडंसं खच्चीकरण होतं माणसाचं. शेवटी माणसाचं मन असतं, विचार असतात आणि त्याच्याकडे जर सत्य असेल तर गीता ज्यावेळेस मी वाचन केलं होतं वयाच्या फार कमी वयात, माझ्या आईने माझ्याकडून गीता वाचन करून घेतलं होतं. त्या गीता वाचनाचा मला ह्या आंदोलनात खूप फायदा झाला दादा, की आपण आपले काम करत राहा, प्रयत्न करत राहा. सत्याची ताकद फार मोठी आहे. सत्याला ह्या लोक हलवू शकतात अधर्मी, परंतु हरवू शकत नाही. हे एक वाक्य नेहमी मला प्रेरित करतं आणि त्या वाक्याने मी लढत राहणं हा माझा धर्म होता आणि मी तर लढत राहिलो. आणि कधीच असं मला वाटत नाही की मी खच्ची झालो आहे किंवा होईल, परंतु माझं एक मुंगीचा वाटा आहे. मी ते काम मी करत राहणार. नाव डोक्यावरती येतं तर माणसाने थोडं मनोरंजनही केलं पाहिजे आणि आपलं जे हॉबीज आहेत त्या जपल्या पाहिजेत असं मला वाटतं. माझा असा विषय आहे की तुमचं शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला एखादी चांगली नोकरी मिळाली असती, तो काळ तसा नोकऱ्या मिळणारा होता, तर आपण नोकरीच्या पाठीमागं न लागता
तुम्ही एक वेगळं म्हणजे सामाजिक कार्यात स्वतःला झोकून घेतलं आणि तसं तुमच्या वडीलसुद्धा चांगल्या सर्व्हिसला होते. तर त्या सर्व्हिसमध्ये तुम्हाला त्यांच्या नंतर जॉबसुद्धा मिळाला असता. तर तुम्हाला ह्या सामाजिक कार्याची आवड का निर्माण झाली? चांगला प्रश्न विचारला दादा तुम्ही. माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते बारामती सिल्वर ज्युबली हॉस्पिटलला. त्यानंतर अनुकंपात माझे वडील ॲक्सिडेंटमध्ये वारले. त्यावेळेस मी 12वीला होतो आणि ते वारल्यानंतर मला अनुकंपा तत्वाखाली नोकरी ही भेटत होती. परंतु माझं मन कधीच नोकरीत लागत नाही आहे, की एक नोकरी करणं हे माझ्या दृष्टीने म्हणजे न आवडीचं काम होतं आणि जे मनाविरुद्ध आहे ते मी काही करू शकत नाही. हा माझा नैसर्गिक स्वभाव आहे आणि ह्या नैसर्गिक स्वभावाला कुठंतरी असं नेहमी वाटत होतं. कारण 10वीच्या काळात जे काही मी राधेय पुस्तकं वाचली किंवा धम्म आणि बुद्ध किंवा श्रीमान योगी अशा पुस्तकांचा एक संच मी वाचत असताना त्या काळात नेहमी असं वाटायचं की त्यागाने सर्वस्व आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थानं जर सार्थक करायचं असेल तर त्याग हा एक महत्त्वाचा आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी म्हणजे सरकारी दिव्याखाली पुस्तकं वाचली हा एक आदर्श पुढं ठेवला. मग आपली तर परिस्थिती चांगली आहे, आपल्याला चांगल्या परिस्थितीत परमेश्वराने ठेवलं आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा श्रीमान योगी म्हणून वाचला. तर वयाच्या छोट्या वयात त्यांनी एक स्वराज्याची शपथ घेतात आणि एक स्वराज्य निर्माण करतात. तर अशा सगळ्या विचारधारांना माझं मन प्रेरित होऊन असं वाटलं की आपणही समाजाच्या हितासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यामुळे मग नक्की करायचं काय? तर समाजात होणारे अन्याय अत्याचार हे पाहता असताना नेहमी दुःख व्हायचं मनाला. मग कुठंतरी आपण काहीतरी लोकांना संघटित करू आणि त्या एका विचारधारेत आणून अन्यायाविरुद्ध लढण्याचं मला नेहमीच असं सातत्याने वाटत होतं. आज म्हणजे मराठी रोकटोकसाठी जो तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न हा आहे की तुम्ही आज आहे त्या परिस्थितीत तुम्हाला काय वाटतं? आत्ताचे जे सामाजिक कार्याचं असेल किंवा घरगुती असेल, तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? ठेविले अनंत तैसीचे राहावे चित्ते असू द्यावे समाधानी. जो माणसाचं समाधान कशात आहे हे माणसाने शोधणं गरजेचं आहे दादा. एखाद्याला नोकरीत समाधान आहे, एखाद्याला शेतीत काम करण्यात समाधान आहे, एखाद्याला वाचनात समाधान आहे. प्रत्येकाचे विचारधारा त्याच्या संस्कार संस्कृतीतून आलेले असतात. आपल्या आईवडिलांनी आपल्यावर काय संस्कार दिलेले आहेत त्याच्यावर त्याची विचारधारा अवलंबून असते. एखाद्याला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे विचारधारेत असतं आणि आपण सॅटिस्फॅक्शन आहोत की नाही हे मनाची या तळमळे चंदनानेही अंग पोळे. संत तुकाराम महाराज सांगतात, मनात जर तुमच्या तळमळच असेल आणि ज्वाला ते मुखीतच असेल तर चंदनासारखा शीतल लेप जरी आम्ही तुम्हाला लावला तरी तुमच्या ह्याच्यात हे होणार नाही. तुकाराम महाराजांचं सुद्धा इतकं वाचन झालं माझ्या दादा त्या काळात. तुकाराम महाराजांनी सांगितलं की गिळूनी सांडिले मी कलीवरती हा भवभ्रमाचा आकार. म्हणजे तुम्ही खोलीत जर गेला तर आपण जगतो हाच एक भ्रम आहे. काही दिवसासाठी आपण पृथ्वीवर आलेलो आहोत. माणूस म्हणून आपल्याला जगता आलं पाहिजे. नाही तर पशुतुल्य जीवन तर सगळेच जगतात. पशुसुद्धा जगतात जीवन आणि आपणही जीवन जगतो. पण पशुत आहार, भय, निद्रा आणि मंथून हे 4 प्रकार आहे. परमेश्वराने आपल्याला ज्ञानाची जाणीव करण्याचं, परमेश्वराला ओळखण्याची जाणीव किंवा माणसाला माणसासारखं वागवण्याची जाणीव ह्या गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात दादा. ह्या सगळ्यांनी काटेकोर पालन केलं पाहिजे. धन्यवाद. आणि आपण वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा मराठी रोकटोकतर्फे आपले आभार. मराठी रोकठोकच्या माध्यमातून आमची मुलाखत प्रसारित केली. खरं तर मला मुलाखत प्रसारित व्हायचं नव्हतं दादा, पण दादांच्या आग्रहास्तव मी ही मुलाखत दिली. काही चुकलं असेल तर मला प्रेक्षकांनी क्षमाप्रार्थी समजावं.